विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। कायनात बहुउद्देशीय सामाजिक संस्थातर्फे लता दीदी मंगेशकर यांच्या दुःखद निधनानिमित्त कायनात बहुउद्देशीय सामाजिक संस्थातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। भीमाशंकर नगर नई जिंदगी येथे श्रद्धांजली कार्यक्रम करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशफाक भाई निटोरे, उपाध्यक्ष रईस भाई शेख, सल्लागार रहमान कल्लोळी चाचा, सचिव इलियास भाई शेख, अल्ताफ अत्तार, समीर अंबिल खिचड़े, मैनुद्दीन शेख, समीर सैयद, इसाक शेख, निसार नायकवाड़ी, शफी कोका, अनवर मरतूरवाले, गफार पटेल, आमिर निटोरे, युवा अध्यक्ष मतीन मटकी, युवा उपाध्यक्ष सोहेल शेख, कायनात बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भीमाशंकर नगरातील सर्व नागरिक उपस्थित होते। आज कायनात बहुउद्देशीय सामाजिक संस्था की तरफ से हमारे भारत रत्न लता दीदी को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की और हमारे मोहल्ले के सभी नागरिक उपस्थित थे। मैं ये श्रद्धांजलि कार्यक्रम खत्म हुआ होकर जाहिर करता हूँ और सबका दिल से शुक्रिया अदा करता हूँ। जय हिंद, जय भारत। फोटो घेता पहिले। आज 6/2/2022 रोजी आपल्या देशाचे आपले लता दीदी आपल्यातून निघून गेलेले आहे। आम्ही कायनात बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने व भीमाशंकरच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहत आहे आणि आम्ही त्यांच्या दुःखात पूर्ण भीमाशंकर सौभाग्य आहे आणि आपल्या हे भारतरत्न लता दीदी हे आपल्या भारतात नव्हे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होते। त्यांचं कौतुक केलं तेवढं कमी आहे। ते फार म्हणजे त्यांचं कौतुक एवढी केलं तेवढं कमी आहे। त्यांच्या दुःखात आम्ही सर्व सण सौभाग्य आहे आणि माझे 2 शब्द मी पूर्ण करतो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।